अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत आले। पर्यटन स्थळाचा यादीत समावेश नसतानाही निधी मंजूर झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1,05,00,000 रुपये निधी वितरित झाला। खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या एका सीएसह दोघांची चौकशी सुरू आहे। खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सूत्रे संबंधित सीएच्या हाती होती, त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यात भोंदू अशोक खराच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले। टिळक रस्त्यावर संगीता तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। या प्रकरणाची सखोल चौकशी करत यात सहभागी सर्वांवर कारवाईची मागणी करण्यात आली। राज्यात जमीन मोजणी आता सुपरफास्ट होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती केली जाणार आहे। मोजणीची वाढती प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे। आर्थिक वर्ष संपत असताना अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू आहे। सुट्ट्यांच्या दिवशी राज्य सरकारच्या विविध विभागांनी 207 जीआर काढले। शनिवारी 104 आणि रविवारी 103 जीआर काढण्यात आले। अमरावती महानगरपालिकेत आज अर्थसंकल्प सादर होईल। स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर अर्थसंकल्प सादर करतील। समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेपुढे मांडला जाईल। महापालिकेची अर्थसंकल्पीय महासभा होणार आहे। स्थायी समितीने सुचवलेल्या सुमारे 3,000 कोटींच्या बजेटला आज अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। शहर विकास करताना नाशिककरांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाळण्याचा प्रयत्न केला जातोय। नागपूरमध्ये मेट्रो ट्रॅकवर साळींदर आढळल्यानं खळबळ माजली। वनरक्षकांची 5 किलोमीटर ट्रॅकवर पाठलाग करत साळींदरला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। दरम्यान वन्यजीव पुन्हा शहरात आल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं 3 एप्रिलला नाशिकमध्ये राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचं आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गेल्या 36 वर्षात हजारो बुवा बाबांचा पर्दाफाश केलाय। नाशिक येथील खुटवटनगरमधील सिटू भवन इथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही परिषद आहे। राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली। तर 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळा 15 जून पासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले। तपोवनमधील वृक्षतोडीचा वाद निर्णायक टप्प्यावर। वृक्षतोडीच्या मुद्द्यावर प्रशासनाने समन्वय समितीची स्थापना केली। अमित ठाकरे समन्वय समितीत असणार आहे। वृक्षतोडीवर अंतिम निर्णय समितीच्या अहवालानंतरच होईल। संपूर्ण राज्यात आजपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। नागपुरात बालाघाट इतवारी मेमू गाडी रुळावरून घसरली, मात्र वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील घटना कामठी कळमना दरम्यान घडली। संभाजीनगरच्या दहेगाव बिडकीन मार्गावर मुक्तेश्वर साखर कारखान्याजवळ भीषण अपघात झाला। भरधाव कंटेनरनं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत शाळेत जाणारा एक विद्यार्थी जागीच ठार झाला। दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी आहे। रशियाच्या सायबेरियन फायर अँड रेस्क्यू अकादमीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाला भेट दिली। शिष्टमंडळानं महाविद्यालयातील प्रयोगशाळा, संशोधन सुविधा आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधांची पाहणी केली।